नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही खेडमध्ये आलेलो आहे. तर काम होतं बँकेवाल्यांना काय सारखं प्रश्न छोटं काम असतं तरी जास्त प्रश्न विचारायचे. आता तसं काय आम्ही इथं काय टाकायला आलं असं विचारायचं. आपली SS गाडी आहे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये. आपल्याकडे SS आहे काही, तिला नंबर प्लेट पण नाही टाकले. नंबर प्लेट पण नाही, नंबर प्लेट हबीबी एव्हरीथिंग इज लिगल. काय नाही, नंबर प्लेट टाकून द्यायचं आम्हाला म्हणजे कंटेंटच काय होत नाही का रे आपल्याला, म्हणजे काय काढायचं काय नाही. कंटेंटच नाही आम्हाला. जे आम्ही कुठं जर खेळला आलो असं नाही का, जे आम्ही खेळला आलो कुठं, घरी तर नाही व्हिडिओ काढतो आम्ही. असं जर आम्ही खेळला आलो कुठं काय कामासाठी आलो तरच व्हिडिओ काढतो. आल्यावर काढते बघा, आवडलं तर करा सबस्क्राईब. महावितरणमध्ये काम आहे जरा नवीन आहे ना, चला काढा SS आपल्या. इथं आलो होतो आम्ही महावितरणमध्ये नवीन मीटर घ्यायचा होता. ते साहेब माझे 3000 रुपये कोटेशनला लागतील. परत जे वायरमॅन काय असेल तिकडे गेल्यावर वायरमॅनला भरायचं. वायरमॅन आम्हाला 7000 रुपये सांगत होता, आहे की नाही. 7000 रुपये वायरमॅन सांगत होता. तर मग 7000 रुपये त्याला देण्यापेक्षा इथं कोटेशन भरून हे केलेलं तर चांगलं नाही का. अक्षय बाबांचे तिथं फुलाचं काम चालू होतं. आम्ही ना तिथं आलो होतो, नाही काम चालू होतं ना फुलाचं. काय होतं कसं तरी होता ना, इथं होता का पुढं ना तिकडं तिथंच गेलो होतो. तिथं जा बाई, आम्ही काम करायला जातो एक, पण आमचं कामच होत नाही रे काही. आम्ही कोणत्या प्रकारचं गरीब आहे आम्हालाच कळत नाही. आम्ही आलो होतो बँकेमध्ये, बँकवाले साहेब म्हणतात तुम्ही त्या ज्या गावातली ब्रँच आहे तिकडं जावा. अशी बघते तसं काय बाबा, वेगळंच आम्ही काहीतरी करतोय आम्ही. काहीतरी वेगळं झालं पाहिजे, त्याशिवाय काही सक्सेस होत नाही आयुष्यात. आहोत काही सक्सेस नाही आम्ही आयुष्यात. गोवा एखादा दिवस एवढीच अपेक्षा आहे का नाही. तिथं दावडीच्या ब्रँचला जा म्हणतात तिथं करा म्हणून. आता मग साहेब म्हणतात व्हिजिटला आम्हाला एवढं लांब जमत नाही. अरे जमत नाही मग यार, तुम्ही काय करता मग. तुम्हाला बँकेवाले पैसे देतात ना, जा ना काम करा ना जरा. ब्रँचवाली लय तर हांडी पाहिजे SBI वाली. 10 किलोमीटरला यायला 10 किलोमीटर यायला प्रॉब्लेम आहे काय किती पैसे द्या ना. 50 रुपयाचं पेट्रोल जाईल यायला. आता बोलत होतं याला 100 किलोमीटर जायचं, 100 किलोमीटर जायचं असं बोलत होतं का. मला अर्धा दिवस जायला परत महावितरणवाल्या तिथं म्हणजे हे लईच माग सांगते तसं. मग विचार केला तर काय म्हणते त्याला आपली वायरमॅन 7000 कोटेशन तर सांगतोय, आणि इथं 3000 करून देतो म्हणतो. तो फॉर्म भरा. अरे बाई कामच होत नाही. आम्ही जिथं जातो तिथं आमचं असंच आहे बाई. काय जाऊ दे, आयुष्याच असं आहे आमचं. हा नवीन पूल बांधलेला नाही रे आत्ता, आतमधल्या लोकांना बाहेरून गर्दी नाही. असं चाकणच्या रोडला व्हायला पाहिजे आहे का नाही. चाकणच्या रोडला लई ट्रॅफिक होती पहिली. चाकणवाणी तर होती खेडचा बायपास झाल्यापासून इथं काय प्रॉब्लेम येत नाही. खेडचा पूर्ण अख्खा मोकळा झाला. पहिला किती अख्खा वारलेला असायचा. एअरटेलवाल्यांना काही कामं नाही का. आम्हाला दररोज फोन करता तुम्ही. आम्हाला फोन करतात फोन उचलू नका, परत फोन करणार. अरे काय आहे तुमचं. सिम कार्ड घ्यावं का नाही असं झाले. त्याच्यात रेंज नाही, रेंजचा प्रॉब्लेम. रेंजचा प्रॉब्लेम 10 वेळा फोन करणार. स्कॅम आहे. अरे बाई स्कॅम करा, आमच्या खात्यावर पैसेच नसते तर कसला स्कॅम करसान तुम्ही. आमच्या खात्यावर पडले 10 रुपये 20 रुपये, आणि काय करणार स्कॅम करून तुम्ही. त्यांच्यावर मोठा स्कॅम होईल बाई नाही का. आमच्याकडेच पडले 10-20 रुपये अकाउंटला. ते आम्हाला 100-200 रुपये देऊन जाते चहा पाण्याला. आम्हाला मग ते स्कॅम झाले, त्यांना पैसे सोडावं लागते ना आमच्या अकाउंटला. अरे बाई अवघड झाला. गरिबी आली. कोणत्या प्रकारची गरिबी आहे तेच कळलं नाही आपल्याला.
हे काही काम होत नाही. खेळला येतो आम्ही नुसतं जातोय घरी. घरची पण तुम्ही जातच का आला खेळला? खेळला येतोय जातोय, काय खरं नाही आपलं आयुष्य. आयुष्य असं काय, आयुष्यात काय चालले तेच कळत नाही. करायला जातो एक आम्ही यायला चांगलं होईल बरं का, असा असा विषय आहे असं असं नाही का, करायला जातोय. गावात आले खोटं बोला ते घरच्यांसोबत. घरच्यांना आम्ही खोटं बोलतोय. आलोय गावात, आलोय 5 मिनिटात, आलोय 10 मिनिटात, तरी काम होत नाही. पाऊस यायला लागलाय. खेळ भारी दिसता, खेळ नाही दिसत आपले जास्त चाकण दिसत, चाकण आता दिसत. हे बघ गाडी बघा. पुढं रे गाडी एकदा अशी उचल ना गाडी. ते घाबरून पळायला आपल्याला. ते म्हणते बेकारी नको बाबा, ते डायरेक्ट पळायला जाऊ. म्हणजे राजगुरूंचा वाडा आहे तो, वाडा बघण्यासाठी जाऊ आपण आतमध्ये. तुम्हाला वाडा दाखवतो, खेडमधील राजगुरूंचा वाडा कसा आहे कसा नाही. एवढंच आपल्याला आम्हाला कंटेंटच नाही दाखवला, काय करू आम्ही. काय आता हे यांना दाखवू, हे गोदाड्या दुत्यात हे दाखवू, नदी दाखवू, काय दाखवू आता. हां काय दाखवायचं काय याला. चला आतमध्ये तुम्हाला राजगुरूंचा वाडा दाखवतो. वाडा आहे बघा बाहेरून असं दिसतंय. चल ना आतमध्ये. तर इथं राजगुरूंचा हे जन्मस्थळ आहे मित्रांनो. इथं राजगुरूंचा जन्म झाला देवघराकडे. बाहेरून दिसतंय वाडा. भारी आहे वाडा. आता केलेलं वाटतं नाही. इकडं काय इकडं असेच फोटो ठेवलेले आहेत वाटतं. बिफोर आफ्टर असं वाटतं. असं काय आले नाही उघडत वाटतं ना. इकडं हनुमान मंदिराकडे पण बंद आहे सगळं आता. खाली पण आहे बघ, दाखव चल. खाली ते ना ते राजगुरू समिती. कुठलेली तारीख? हां इथे काय 2006 साली. स्मारक समिती आहे बघा इथं. अमित शहा पण इथे येऊन गेलेत.
काम चालू आहे अजून ना. काम चालू आहे अजून. इकडे गार्डन आहे खाली छोटस. आपण तिथं थांबलो होतो आणि तिथून मगाशी बोलत होतो. आता इथं आलेलो आहे. इथं शेजारी भीमा नदी आहे बघा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेस झेंडा फडकावला जातो. असा आहे राजगुरूंचा वाडा. तिथं आता काम चालू आहे बघा. इथं वर झेंडा पण आहे. आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. कंपनी भेटली का बाई? हां आर्यवाल बनवलेली आहे तिला. एक दिवस तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. इंजिनियर होतो बाई मी. 1 वर्ष काम केलं मी अख्खं. तिथं आर्यवाल बांधली होती. इकडं कनेरसरला आर्यवाल बांधली होती. हां बाई कामाला जाण्यात मजा नाही. कामाला बाई पगार थोडा. त्याच्यात कामं करा मोकार. परत साहेब ओरडणार आपल्यावर. हेच काम झालं का आणि तेच काम झालं का. आणि अक्षय बोललं माहिती. अक्षय बोल जाते द्या माहिती ना. तुलाही माहिती असते ना अजून. पटापटा काम करा परत नाही का किती झाले एवढं काय नाही तुला. तेवढंच करायचं तुला बाई. इंजिनियर होणं चुकीचं काम झालेलं आहे. इंजिनिअरिंग करूनच मी चुकीचं काम केलेलं आहे खरं काम तुम्हाला. बाई सिव्हिल इंजिनियर त्यानेच बना बाई ज्याचं घरचं काहीतरी असेल नाही का. स्वतःचा व्यवसाय असेल काय. सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊ नका. डिप्लोमा करू नका. काय फायदा नाही. कामाला जायला ते कामात गेलं तरी तिथं 15-20 हजार पेमेंट भेटणार. त्याच्यात काय होणार नाही. त्याच्यात गाडीलाच पेट्रोल मोकार जाणार. परत HR ला म्हणलं का पेट्रोलला म्हणजे नाही का पैसे वाढून द्या ते पण नाही भेटणार. आता कंपनीचं नाव नाही घेत. त्या कंपनीत कामाला होतो मी. अरे भांगार कंपनी निवळ भांगार कंपनी होती ती. हां त्याच्यातला मॅनेजर तर काय बाई त्याचा विषयच वेगळा होता जरा. मोठा माणूस होता बाई. नोकरी होता पण काय काम केलं तरी नाहीच म्हणत होता. 9 वाजेपर्यंत मी इथं थांबू शेड्या आर्यवालला माहिती का. बाई आणि बी आणि मी काम नाही झालं का मग काम नाही झालं तर असा प्रॉब्लेम आहे. त्याचं ठेवून कोणा ना काही रिस्पेक्टच नाही बाई. हां 9ला आलेला माणूस 9ला जरी घरी आला तरी काही फरक नव्हता पडत. मग इंजिनिअरिंगमध्ये बाई चुकीचं काम आहे. इंजिनिअरिंग करू नका पोरांना. काय फायदा नाही. त्याचे पैसे नाही भेटत. 12 तास काम करून पैसे पण नाही भेटत. तुम्ही 9ला आले. तुमची 9 ते 6 ड्युटी आहे. 9 ते 6 ड्युटी आहे. तुम्ही तेवढं काम करून सुद्धा जर त्याच्या पुढं तुम्हाला म्हणजे नाही का असं परत 6 वाजता फोन येणार. किती काम झालं रे. तर एवढं सर लई कमी काम झालं रे. आज लई कमी काम झालं. काम वाढायला सांग त्या कॉन्ट्रॅक्टरला सांग म्हणून थांब आज पोरं थांबव आणि काम करू जरा जास्त. मग तो थांबणार त्याचं मग त्याला ब्लॉक वाईज नाही का. त्याला ब्लॉक वाईज पैसा भेटणार. त्याला एक ब्लॉक लावायचे 12 रुपये का 15 रुपये भेटले. तो तर ब्लॉक लावायच बसायचा बाई नाही का व्यवस्थित लाईन दोरीमध्ये व्यवस्थित सगळं. आणि आपण ते थांबायचे येड्या. अरे बाई 9 ते 6 केलं ना आपण किती करू. काय नाही बाई. सिव्हिल इंजिनिअरिंग करू नका. ज्याचा व्यवसाय करायचा असेल त्यांनीच करा. म्हणजे लेबरला जास्त पैसे भेटायचे नाही. लेबरला जास्त पैसे भेटायचे आणि इंजिनियर बाई कमी नाही का. इंजिनियर समजा एक्झाम्पल समजा इंजिनियर 700 रुपये 800 रुपये रोज असेल तर बाई लेबरलाच बाई 1200-1300 रुपये रोज पडायचा दिवसाचा ब्लॉक वाईज. काय फायदा आहे बाई. हां नाही फायदा. पोरांनो इंजिनिअरिंग करू नका बाबा. खास करून सिव्हिल इंजिनिअरिंग. बरं जाऊ दे आमचं तर चालू करायचं सगळं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.